नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 3 नोव्हेंबर 2024च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आजचा शेवटचा दिवस आहे बघा, जी काही स्पेशल ऑफर आपल्या स्पॉटलाइट अकॅडमीच्या ॲपवर आपण लावलेली आहे दिवाळीनिमित्त। इंटिग्रेटेड बॅच आणि ऑप्शनल जे आहे 25% ऑफ, आणि जे आहे चालू घडामोडी सीबी किंवा सब्जेक्ट वाईज जे काही मॉड्यूल्स आहेत, नोट्स आहेत, त्याच्यावर 50% ऑफ जे आहे। ओके, सो याचा लाभ तुम्ही घेऊ शकता। जम्मू काश्मीरचा जर विचार केला आपण तर काही महिन्यांपासून इथं मोठ्या प्रमाणावर आतंकवादी कारवाया ज्या आहे तर त्या होत आहेत, आणि याच्यात काल 2 दहशतवाद्यांना जे आहे कंठस्नान आपल्या सैनिकांनी दिलेलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर आतंकवादी कारवाया होण्याचं जे बेसिक कारण आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की त्यांची जी काही ॲक्टिव्हिटी आहे गेल्या काही महिन्यांमधली, तर तिच्यामध्ये त्यांचं काम करण्याची पद्धत बदललेली आहे। आपल्याला जो डेटा आधी मिळत होता किंवा जी इन्फॉर्मेशन तिथल्या नागरिकांकडून मिळत होती ती सध्या तेवढीशा प्रमाणात प्रॉपरली मिळत नाही आहे, कारण त्यांनी त्यांच्या टॅक्टिक्स बदललेल्या आहेत आणि त्याच्यावर आपण काम करतो आहे बघा सध्या। सो इथं जे आहे अनंतनाग जिल्ह्यामधल्या ज्या काही हलकनगली ज्या आहे तिथल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा जो आहे तर खात्मा केलेला आहे बघा। पाकिस्तानने इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडामधल्या शीख भाविकांना पाकिस्तानचा मोफत ऑनलाईन व्हिसा देण्यासंबंधी जे आहे योजना आखलेली आहे। याच्यामध्ये भारतीय वंशाच्या शीखांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। आता पाकिस्तानमध्ये ज्या काही धार्मिक स्थळं आहेत बघा, त्यांना अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामधले शीख बांधव हे भेट देऊ शकतील, याच्यासाठी ही प्रोसेस सगळी जी आहे ती केली जाते। पाकिस्तानात पोहोचल्यानंतर 30 मिनिटाच्या आत त्यांना जे आहे मोफत ऑनलाईन व्हिसा मिळणार आहे, असं पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्की जे आहे यांनी नक्की केलेलं आहे बघा। आणि भारतीय वंशाच्या शीखांसाठी सुद्धा जे आहे तर हे असणार आहे। IPO जे आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग्स, आता इनिशियल पब्लिक ऑफरिंग जे आहे ही कन्सेप्ट आपण बऱ्याचदा बघितलेली आहे। IPOद्वारे 2024मध्ये 1.22 लाख कोटींचा जो आहे भरणा झालेला आहे बघा। आणि एकंदर IPO हे काय असतं की याच्यामध्ये एखादी कंपनी जी असते, प्रायव्हेट कंपनी जी आहे ती लोकांना स्टॉक जे आहे ना, तर तो इश्यू करते पहिल्यांदाच जे आहे, म्हणजे पहिल्यांदाच ते त्यांना जे शेअर जे आहे ओपन करतात लोकांसाठी। भांडवली बाजारातलं पोषक वातावरण जे आहे ते याच्यामध्ये तुम्हाला 2024मध्ये बघायला मिळतं। जवळपास 72 कंपन्या अशा आहेत की ज्यांनी त्यांचे IPO जे आहे तर ते इथं आणले होते, आणि तिच्यामधून लोकांनी मोठ्या प्रमाणावर तिच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे बघा। ओके, आणि याच्यात ऑगस्टपासून जे आहे 3 महिने पुढचे जे आहेत, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, याच्यामध्ये 70% जे आहे तर तेवढं यांनी जे आहे गुंतवणूक आलेली आहे। म्हणजे या 3 महिन्यांमध्ये 70% गुंतवणूक आलेली आहे, म्हणजे रिसेंट आपण आता जर बघितलं तर। आता बघा, समुद्रामधलं जे शेवाळ असतं त्याची आयात भारताने करण्याला परवानगी दिलेली आहे। आता याचे बरेचसे फायदे आहेत। हे खाद्यपदार्थांमध्ये वापरलं जातं, डेकोरेटिव्ह पीसेसमध्ये वापरलं जातं, त्याच्यानंतर जे आहे कोंबड्यांसाठी पण याचं खाद्य जे आहे ते वापरलं जातं। सो आता याच्या संबंधीचे जे नियम आहेत ते रिलॅक्स केलेले आहेत। सो समुद्र शैवाल जे आहे किंवा याला इंग्लिशमध्ये सी वीड असं म्हटलं जातं, आणि या सी वीडला आपण जे आहे तर ते आता आयात करू शकतो। केंद्र सरकारने त्याचे नियम जरा शिथिल केलेले आहे। मग केंद्रीय मत्स्य उत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्रालय जे आहे त्यांनी त्यासंबंधीच्या मार्गदर्शन तत्त्व जे आहे ते रिलीज केलेली आहे। आता याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं आणि दर्जाचं सीवीड जे आहे ते किंवा त्याची बीजं असतील तर ते आपण आयात करू शकतो। आयात करण्यात येणाऱ्या समुद्र शैवालाच्या जाती असतील किंवा समुद्र शैवालाबरोबर जे काही जंतू, रोग, किडी याची पण आयात होऊ नये याच्यासाठी विलगीकरण करण्यात येणार आहे। कारण असं होऊ शकतं की या आयातीतून असे काही आजार आपल्याकडे येतील की जे आपल्यासाठी उद्या प्रॉब्लेमॅटिक ठरतील, तर ते आपल्याला नको आहे। सो या बाबतीत जे आहे राष्ट्रीय समितीकडे अर्ज करावा लागेल, आणि त्याच्यानंतर प्रक्रिया पार पडून 4 आठवड्यामध्ये तुम्हाला परवाना मिळू शकतो आयातीचा, म्हणजे 1 महिन्यानंतर। आता एकतर किनारपट्टीच्या भागातला जो शेतकरी आहे त्याच्यासाठी हे चांगलं आहे, कारण तो समुद्र शैवालाची शेती करू शकतो। देशाच्या मध्यवर्ती भागामध्ये जे आहे बघा, जे कृत्रिम जलस्रोत आहे तिथेही शेती करणं शक्य होऊन जाईल याच्यामुळे, म्हणजे आर्टिफिशियल लेवलला आपण जे आहे ते फार्मिंग करू शकतो याचा। आता समुद्र किनाऱ्यावरच्या खडकाळ भागामध्ये जे आहे इथं मोठी तुम्हाला संधी आहे। पारंपरिक पद्धतीने शैवालाची शेती याच्यामध्ये केली जाते। आता उच्च दर्जाची आणि विविध पोषण मूल्य असलेल्या आयात केलेल्या शैवाल बीजापासून लागवड पण तुम्हाला करता येईल बघा। आता याचे फायदे काय आहेत, तर याचे फायदे सौंदर्य प्रसाधन, औषध निर्माण, उद्योग, पोषण मूल्य, न्यूट्रिशन याच्यामध्ये वापरलं जातं। मानवी आहारात पण याचा वापर जो आहे आग्नेय आशियाई देशांमध्ये केला जातो।
पोषक अन्न, औषधं, जैव इंधन, बायोमास याच्याकरता पण हे वापरलं जातं. आता सांडपाण्यावर पण शैवालाची शेती करता येते, त्यामुळं पाणी पण शुद्ध होतं. शैवाल बायोमास म्हणून जैव इंधन निर्मितीसाठी वापरणं आता सुरू झालेलं आहे बघा. शैवालापासून बायो इथेनॉलची पण निर्मिती केली जाते. क्लोरेला उल्गॅरिस या शेवाळापासून जैव इंधन किंवा बायो इथेनॉल तयार केलं जातं आणि याची क्लोरेला वुल्गिस जे आहे त्याची एक वेगळी जे आहे बाजारपेठ निर्माण करण्यात आलेली आहे. आपल्याला जे काही कार्बोदकं असतील, प्रोटीन्स असतील, विटॅमिन ए, बी, सी, ई हे सगळे जे आहेत किंवा लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, मॅग्नीज, झिंक हे याच्यातून मिळतं. जपान, चीन, जर्मनी, अमेरिका, स्कॉटलँड, आयर्लंड असे लोक जे आहेत याचा अन्न म्हणून वापर करतात बघा. त्याच्यानंतर जे काही विकसित देश आहेत त्याचं कोंबडीच्या खाद्यामध्ये, पशुखाद्यामध्ये पण याचा वापर केला जातो. दुग्ध उत्पादन वाढीसाठी पोषक पशुखाद्य निर्मितीची याच्यामध्ये गरज आहे आणि देशातल्या एकूण पशुधनांचा विचार करता शैवालांचा वापर जो आहे करायला मोठा वाव तुम्हाला आहे. मत्स्य शेतीसाठी पण शैवाल जे आहे तर ते पूरक आहे. शैवाल नैसर्गिकरित्या पाण्याच्या कार्बन डायऑक्साईड जे आहे ते शोषून घेतं, म्हणजे जे काही CO2 आहे बघा तर काढून घेतं. त्याच्यामुळं काय होतं ना की ऑक्सिजन पण वाढायला मदत मिळते. सागरी पर्यावरणाचं संवर्धन त्याच्यामुळे होतं. खनिज, जीवनसत्व भरपूर असल्यामुळे जैविक खतं, द्रवरूप खतं त्याचाही याच्यात वापर होतो. जमिनीचा जो pH आहे त्याची पातळी याच्यामध्ये कमी करता येते. शैवाल मृदा संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका जी आहे तर तो बदलतो बघा. याच्यामध्ये युग्लेना, क्लोरेला यासारख्या शैवालांच्या मदतीने जे आहे जलप्रदूषण पण तपासलं जातं. आता लोकसंख्येबरोबर आपली ऊर्जेची गरज वाढत चाललेली आहे, सो त्याच्यासाठी शैवालाचा वापर आपण करू शकतो. कार्बन डायऑक्साईडचं ग्रहण करतं म्हटल्यानंतर कार्बनचा वापर करून जे आहे गोष्टी व्हायला पाहिजेत, तर त्या कार्बनचं शोषण करून जे आहे तर त्याही याच्यामधून वर्क होतात. आता एकतर जे आहे प्रोटीनचा मोठ्या प्रमाणात स्रोत म्हणून याच्याकडे बघितलं जातं आणि याच्यामध्ये जे आहे अन्न किंवा अन्नात मिसळून पण याचा वापर केला जातो बघा. जपानी लोक उल्वा नावाचं जे आहे शैवाल सॅलेड म्हणून खाता बघा. याच्यामध्ये ग्लिलारिया शैवालाचा जो आहे कोंबड्यांना चारा जो आहे तो दिला जातो, त्याच्यामुळे ते अधिक अंडी देतात. समुद्रात मासे पण जे आहे ते शैवालावर जगत असतात बघा. लामिनारिया शैवालाचा वापर जो आहे तर तो पशुखाद्यामध्ये केला जातो. स्पिरुलिना शैवाल मासं, कोंबडे त्याच्यानंतर जनावरांच्या आहारात दिल्यानंतर उत्पादन क्षमता त्यांची वाढते. हिच्यामध्ये ओमेगा 3 फॅट जे आहे बघा, फॅटी ॲसिड, ते पण त्याचा एक स्रोत हिच्यामध्ये तुम्ही बघू शकता. जेणेकरून जे आहे येत्या काळामध्ये तुम्हाला ऊर्जेची गरज असेल, अन्नाची गरज असेल तर ती इथून फुलफिल होऊ शकते. आता बघा झोंबी नावाचं प्रकरण तुम्ही बघितलं असेल, झोंबीवर मूव्हीज वगैरे आलेल्या आहेत. तर अशाच प्रकारचं जे आहे की कोळ्यांना झोंबीमध्ये जे आहे बदलणारी एक बुरशी शोधण्यात आलेली आहे बघा आणि शरीरात शिरून मांस खाणारा झोंबी फंगस जो आहे तर तो समोर आलेला आहे. स्कॉटिश रेन फॉरेस्टमध्ये सापडलेला आहे. द लास्ट ऑफ अस गेम आणि वेब सिरीजच्या माध्यमातून जे आहे जशा गोष्टी समोर आल्या होत्या तसंच हे प्रकरण आहे बघा की ही द लास्ट ऑफ अस जे आहे झोंबीवर आधारित वेब सिरीज आहे आणि त्याच्यामुळे लोक जे आहे बुरशीमुळं जे आहे संक्रमित होऊन जे आहे मरतात. आता ही झोंबी बुरशी जी आहे ती काय करतात, एकतर याचा शोध जो आहे बघा तर तो बेन मिशेल आणि अग्रिल व बुटे यांनी लावलेला आहे. ही काय करते बघा, कोळी जे असतात स्पायडर्स त्यांना संक्रमित करते, त्यांचं बाह्य कंकाल तसंच ठेवते आणि आतला भाग खाते बघा. आणि कोळ्यांना बुरशीमुळे शरीरातील भागाचा एक प्रकार जो आहे तर तो बाहेर पडतो. म्हणजे ओव्हरऑल जे आहे ना की आतलं खाऊन घ्यायचं आणि बाहेरचं स्ट्रक्चर तसं ठेवायचं, असा प्रकार याच्यामध्ये केला जातो. भारत जो आहे तो सेंडाई फ्रेमवर्कला जे आहे बांधील आहे असं भारताने स्पष्ट केलेलं आहे. कुठं तर बेलेम जे आहे ब्राझीलमध्ये, तिथं G20 डिझास्टर रिस्क रिडक्शन वर्किंग ग्रुपची मीटिंग होती, त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे. आता सेंडाई फ्रेमवर्क कशाशी संबंधित आहे, डिझास्टर रिस्क रिडक्शनशी संबंधित आहे. भारतासारखा देश जसा आहे की जो आहे की जिथं नैसर्गिक डिझास्टर मोठ्या प्रमाणावर आपण अनुभवतो, मग याच्यासाठी सेंडाई फ्रेमवर्क जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. याच्यासाठी युनायटेड नेशननी 2015चं ॲग्रीमेंट जे काही केलं होतं बघा, तिच्यामध्ये आपण की डिझास्टरची जी रिस्क आहे त्याच्यामधला लाईव्हलीहूड, हेल्थ, इकॉनॉमिक, फिजिकल, सोशल कल्चरल किंवा एन्व्हायरमेंटल जे काही ॲसेट्स आहेत बघा, तर त्याचा विचार याच्यामध्ये केला जातो. सेंडाई फ्रेमवर्क करून ठेवा बघा. तुम्हाला 12वीचं जे NCERT आहे जिओग्राफीचं त्याच्यात 5 नंबरचा धडा डिझास्टर मॅनेजमेंटचा एक आहे, सो तो नक्की बघा. COP16 जे आहे तर COP16 आता 1 नोव्हेंबरला कन्क्लूड झालं आणि याच्यामध्ये कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी जे आहे
कोलंबियामध्ये झालेला आहे. 190 देशांनी याच्यात भाग घेतला होता. आता 2022मध्ये मॉनिट्रियल कॅनडाला हे झालं होतं बघा. तिच्यामध्ये असं ठरलं होतं की 2030पर्यंत 30% जमीन ओके आणि 30% पाणी जे आहे तर ते आपण प्रोटेक्ट करायचं, म्हणजे 30/30 ॲग्रीमेंट असं हे ॲग्रीमेंट होतं. आता जर तुम्ही विचार केला तर 70% लँड आणि 10% जे आहे तर ते तिच्यामध्ये मरीन एरियात जो आहे तो प्रोटेक्टेड आहे. म्हणजे याच्यात ठरलं होतं 30-30, आता 17 लँड आणि 10 मरीन जे आहे ते याच्यात प्रोटेक्टेड आहे. 2022मध्ये कुनमिंग मॉनिट्रियल ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क जे आहे तर हे समोर आलं होतं बघा. आणि याच्या आधारे जे आहे 2030पर्यंत यांना काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या होत्या, तेही लोक जे आहे काही विशेष करू शकलेलं नाही आहे. तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. आता COP16चा जर विचार केला तर यामध्ये जे आहे जवळपास $200 बिलियन त्याचा विचार जो आहे तो केला गेलेला आहे की जे टार्गेट आपल्याला डील करायचे आहेत है ना, तर तो आपण त्याच्यासाठी जे फंडिंग लागणार आहे तर ते $200 बिलियन पर्यंत यांना कलेक्ट करायचं आहे बघा. आता ब्लॅक होल ट्रिपल सिस्टीम जी आहे तर ती सायंटिस्टने शोधलेली आहे. ब्लॅक होल ट्रिपल सिस्टीम, एकतर ब्लॅक होल कसं असतं बघा, याच्यामध्ये स्ट्रॉंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो की जे लाईटला पण इस्केप करू देत नाही त्याच्यातून. सो याच्यामध्ये 3 कंपोनंट असतात. एक सेंट्रल ब्लॅक होल असतो बघा, V40 जे आहे ना, आणि तो त्याचं जे मास आहे ओव्हरऑल सनच्या 9 पट आहे. त्याच्यानंतर जे आहे स्टार जो आहे बघा तर तो ब्लॅक होलला ऑर्बिट करत असतो. आणि एकतर ह्या सर्व हिच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे सगळी 3 तुम्हाला जे आहे कंपोनंट्स हिच्यामध्ये मग अशा पद्धतीने दिसतात की एक जे आहे एक मोर रेजिस्टन्स स्टार जे आहे बघा, एक जे आहे स्टार आणि जवळ अजून लांबचा स्टार, अशा 3 पद्धतीने ते डील करतं. ओके, सो ही शोधण्यात आलेली आहे. तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की फर्स्ट ब्लॅक होल ट्रिपल सिस्टीम, मग ब्लॅक होल आणि त्याच्या आजूबाजूला 2 स्टार्स जे आहेत. त्याच्यानंतर AI प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2023-24मध्ये भारताचा रँक जो आहे तो 72 आहे 174 कंट्रीजमध्ये. ओके, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये टॉपला असणारे जे देश आहेत त्याच्यामध्ये सिंगापूर 1 नंबरला आहे बघा, US 2 नंबरला, UK 3 नंबरला आहे. आता AI प्रिपेअर्डनेस इंडेक्समध्ये जे आहे काय काय बघितलं होतं, एक तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ह्युमन कॅपिटल, तुमचं मानव संसाधन, टेक्निकल इनोव्हेशन काय आणि लीगल फ्रेमवर्क काय, अशा 4 गोष्टी तुम्हाला ज्या आहे बघायच्या असतात. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड रिलीज जे आहे AI प्रिपेअर्डनेस इंडेक्स जे आहे 2023, सो यांनी हा क्रायटेरिया वापरलेला आहे. आता IMFनी हे रिलीज केलेलं आहे. तुम्हाला हा पण प्रश्न विचारला होता की कुठला इंडेक्स कोण रिलीज करतो, सो तो एक मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक्सरसाइज गरुड शक्ती, इंडियन आर्मी जे आहे तर त्यांनी हिच्यामध्ये जे आहे बघा इंडोनेशियामध्ये जवळपास 20 पर्सनल आपले पाठवलेले आहेत. 9वी जॉईंट एक्सरसाइज आहे गरुड शक्ती जे आहे. सो इंडिया आणि इंडोनेशिया जे आहे 1 ते 12 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे बघा. सो इंडिया इंडोनेशियामधलं कॉपरेशन जे आहे. त्याच्यानंतर भारताचं पहिलं ग्रीन सर्टिफाईड झू जे आहे तर ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तिचं नाव जे आहे बघा दुर्गेश अरण्य झुलॉजिकल पार्क जे आहे आणि हे कांगडा डिस्ट्रिक्टमध्ये आहे. याला वेन आय वॉज इन 9th स्टँडर्ड तेव्हा मी व्हिजिट केलं होतं. सो ओव्हरऑल इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल जे आहे त्यांनी हे सर्टिफिकेशन दिलेलं आहे बघा, की ज्यात मॅक्झिमम जे आहे सस्टेनेबल इको प्रॅक्टिसेस त्याच्यामध्ये बघायला तुम्हाला मिळतात. दीपम 2.0 स्कीम जी आहे बघा चंद्राबाबू नायडू यांनी लॉन्च केलेली आहे आंध्र प्रदेश. हिच्यामध्ये जे आहे गॅस सिलेंडर तुम्हाला फ्रीमध्ये महिलांना दिले जातात बघा, की क्लीन कुकिंग एनर्जी जे आहे तर ती दिली गेली पाहिजे, लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे ते वाढलं पाहिजे. दीपम 2.0. त्याच्यानंतर नमो ड्रोन दीदी स्कीम जे आहे महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी, तर नमो ड्रोन दीदी स्कीम जी आहे बघा तर हिच्यामध्ये काय केलं जाणार आहे की जे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत तर त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे की जेणेकरून ते ड्रोन ऑपरेट करू शकतील आणि त्याच्यातून गोष्टी वर्क होतील. आणि हे कशाचा भाग आहे, दीनदयाल अंत्योदय योजना जी आहे किंवा नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन जे आहे की जे स्किल डेव्हलपमेंटशी संबंधित आहे बघा. ओके, आणि ह्या महिला ज्या आहेत तर त्या ॲग्रिकल्चर लेवलला जे आहे ड्रोनचा वापर करतील. वज्रप्रहार जे आहे बघा भारतीय आर्मीनी जे आहे US आणि इंडिया यांचं जॉईंट एक्सरसाइज आहे ही वज्रप्रहार जी आहे. ओके, 2 ते 22 नोव्हेंबरपर्यंत. आता ह्या ज्या एक्सरसाइज असतात बघा ह्या खूप प्रॉपरली करून ठेवा. मागच्या वर्षी UPSC प्रिलिम्समध्ये अशा पद्धतीने त्यांनी एक विचारली होती बघा
व्हिजिलन्स अवेअरनेस वीक जो आहे, सतर्कता जागरूकता अभियान जे आहे, याची थीम आहे या वर्षाची कल्चर ऑफ इंटिग्रिटी फॉर नेशन्स प्रॉस्पेरिटी. 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर असा व्हिजिलन्स वीक होता. आणि एकंदर जे आहे बघा, आजच्या डेटमध्ये जे काही प्रशासनाच्या बाबतीमध्ये गणितं गडबडलेली आहे, रेड टेप मेकॅनिझम असेल, करप्शन असेल, या सगळ्यांचा विचार याच्यामध्ये असतो. त्याच्यानंतर इंडियाज नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप प्रोजेक्ट जो आहे तो लडाखमध्ये उभा राहतो आहे बघा. भारताच्या ओव्हरऑल याच्यामध्ये जो आहे हा लार्ज सोलर टेलिस्कोप जो आहे सो लडाखमध्ये उभा केला जातो आहे. आणि एकंदर जे आहे की सोलर ॲक्टिव्हिटीजबद्दलचं आपलं जे अंडरस्टँडिंग आहे ते वाढलं पाहिजे, त्याच्यासाठीचा हा सिनॅरिओ आहे बघा. ओके. त्याच्यानंतर सेन्सस 2025ला परवानगी मिळालेली आहे. सेन्सस आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 2021मध्ये होणं अपेक्षित होतं, पण कोविड आला आणि आता सेन्सस 2025 जे आहे बघा. FSO इंटरव्ह्यू बॅच आपली सुरू झालेली आहे, त्याच्यात तुम्ही एनरोल करू शकता. टीम स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट करा. ऑप्शनल जे आहेत हिस्ट्री, मराठी आणि PSIR हे ऑप्शनल आपल्याकडे आहेत. CBB बॅच, चालू घडामोडी आणि कंबाईन इंटिग्रेटेड जे आहेत हे बॅचेस सुरू आहेत. त्याचबरोबर जे आहे आता 16 डिसेंबरपासून जे आहे बघा नवीन UPSC आणि राज्यसेवासाठीच्या ज्या आहेत बॅचेस लॉन्च होत आहेत. कंबाईंड टेस्ट सिरीज आणि कंबाईंड प्रिलिम जे आहे तर त्याच्या बॅचेस पण आपल्याकडे आहेत. सिलॅबस 40 हे जे बुक आहे बघा, तर सिलॅबस 40 जे आहे तर त्याचे लेक्चर सिरीज पण तुम्हाला अवेलेबल आहे, तीही तुम्ही बघू शकता. स्पॉटलाईट अकॅडमीला तुम्ही फेसबुक, इंस्टा, टेलिग्रामवर फॉलो करू शकता. 7447665769 आणि 8275275769 हे टीम स्पॉटलाईटचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. तुम्ही टीम स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू ऑल ऑफ यू. भेटूयात उद्या नेहमीप्रमाणे. धन्यवाद.